सुद्धा लक्ष द्या. मॅन ऑफ द मॅच साठी जो टी शर्ट दिलेला आहे तो परिधान करूनच आपण मैदानावरती उतरायचं आहे. आणि जिथे आपण पाहतोय मागच्या मॅच मध्ये 5 षटकांसाठी अर्थात 4 षटकांसाठी 20 मिनिटं दिली होती. आता 3 षटकांसाठी 15 मिनिटं देतोय. 15 मिनिटांमध्ये 3 षटकं हाताळायचे आहेत, अन्यथा चौथ्या षटकामध्ये आपला एक खेळाडू अतिरिक्त खेळाडू 30 यार्ड सर्कलमध्ये घेतला जाईल. पाणी घेऊन चला मैदानावरती. दोन्ही संघ गावदेवी मापगाव संघाचा 12वा प्रतिनिधी उपस्थित आहे. मी वाघेश्वरी धोकोडे संघाच्या प्रतिनिधीला विनंती करतोय आमच्यासोबत जॉईंट व्हा. 12वा प्रतिनिधी धोकोडे संघाचा 12वा प्रतिनिधी आपल्याला विनंती करतोय आपण या. दुसऱ्या फेरीचा हा सामना आपण मैदानावरती पाहतोय, जिथे आपण जर पाहिलं तर एका बाजूला गावदेवी मापगाव हा संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला वाघेश्वरी धोकोडे हा संघ आहे, ज्याने आजच्या दिवसातील 55 धावा ठोकल्या होत्या. जो संघ आपण पाहतोय प्रथमतः क्षेत्ररक्षण करतोय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले. यावेळी गावदेवी मापगाव संघाला सलामीची जोडी गावदेवी मापगाव संघाकडनं मैदानावरती दाखल झाली आहे. स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय प्रथमेश ठळकर प्रसन्न आहे आणि नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय अक्षय याला पाहायला मिळतं. सन्मान्य व्यासपीठावरती उपस्थित विरेशजी केडेकर यांचा आपण व्यासपीठावरती मानसन्मान करणार आहोत. मी प्रथमेश यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते त्याचा यथोचित मानसन्मान करायचा आहे. आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती एक सिंगल आली आहे सामन्याला, जिथे आपण पाहतोय सुरुवात झाली आहे. 2 ऑफिशियल पंच आपण पाहतोय. मॅन फ्रॉम जिराड एका बाजूला विनोद पाटील आहेत, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय राजेश पाटील यांना पाहायला मिळतात. दोन्ही पंच ऑफिशियल पंच आपण मैदानावरती पाहतोय. यावेळचा चेंडू पायावरती आदळला आहे, जिथे आपण पाहतोय लेग बाईकच्या स्वरूपात धाव घेण्याचा प्रयत्न आणि धाव सुद्धा कंप्लीट होते. वेगाने धाव इथून मात्र आपण जर पाहिले तर कंप्लीट झाली आहे. त्यामुळे संघाची धावसंख्या 2 धावा धावफलकावरती सुद्धा लागते. 2 ऑन अ स्कोर कार्ड. दुसऱ्या फेरीचा सामना आपण मैदानावरती पाहतोय. जो संघ 2 सामने जिंकेल तो तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करेल, अर्थातच तिसऱ्या फेरीमध्ये पर्यंत जाऊन पोहोचेल आणि दुसऱ्या संघाची वाट जरूर पाहिल. परंतु आता कोणता संघ असेल, एका बाजूला वाघेश्वरी धोकोडे हा संघ गोलंदाजी करतोय आणि दुसऱ्या बाजूला गावदेवी मापगाव हा संघ फलंदाजी करतोय. अशा वेळी यावेळचा फटका सरळ टोकलाय, ओव्हर द बॉलर हेड जाईल सरळ. 1 बाउन्स ओव्हर द बाउंड्री, चौकार. धावसंख्या वेगाने पुढे सरकते. 6 धावा जिथे धावफलकावरती आपण पाहतोय. पहिल्या 2 चेंडूवरती 2 सिंगल आणि तदनंतर चेंडूवरती आलेला हा चौकार. चांगला स्ट्रोक होता, जसा बॅटच्या समोर पडला चेंडूला आपण पाहतोय व्ही शेप मध्ये धाडलं होतं चौकारासाठी. याही वेळेला आपण पाहतोय त्याच दिशेमध्ये मारण्याचा प्रयत्न, हाफ चान्स जरूर क्रिएट झाला होता, परंतु इथून मात्र आपण पाहतोय झेल सुटल्यानंतर चेंडू आपण जर पाहिला तर जमिनीलगत जातोय आणि तिथे मात्र एक सिंगल कंप्लीट होते आणि एकेरी सिंगल नंतर संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकते. 7 धावा आता धावफलकावरती लागतात. 7 ऑन अ स्कोर कार्ड. सात धावा धावफलकावरती लागल्यात. यावेळचा चेंडू आपण पाहतोय रनआउटची संधी पुन्हा एकदा मिळाली होती, परंतु ही सुद्धा गमावली आहे. बघा मागच्या मॅचचा हिरो जो आतापर्यंत मैदानावरती खेळतोय त्याला कुठेतरी रनआउट करण्याची संधी जरूर मिळाली होती, परंतु ही संधी गमावली गेली आहे. जिथे आपण पाहतोय एक सिंगल धावफलकावरती घेतली जाते आणि एकेरी सिंगल नंतर संघाची धावसंख्या 8 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. गावदेवी क्रीडा मंडळ झिराड यांच्या माध्यमातून संयुक्त विद्यमाने आयोजित केलेलं हे गावदेवी चषक आपण पाहतोय 2025 नवीन पर्व आपण पाहतोय आणि या पर्वाची सुरुवात एक दिमागदार रीतीने आपण जर पाहिले तर पाहायला मिळाली आहे. पुन्हा एकदा यावेळचा फटका चांगला आहे, जाईल सरळ लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषेच्या पार. 1 बाउन्स ओव्हर द बाउंड्री. मध्ये आपण जर पाहिलं तर तब्बल डबल फिगर मध्ये धावफलक
ठोकलं गेलंय, कुठलं गेलंय. अक्षरशः आपण जर पाहिलं तर प्रितेशवरती केलेलं आक्रमण, आता आपण जर पाहिलं ना, हे आक्रमण थोडासा प्रितेश पसू शकणार नाहीये. कारण आपण जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये तब्बल 12 धावा कुठून काढल्यात. पॉवर प्लेचं षटक आपण जर पाहिलं तर थोडंसं यावेळी मोमेंटम शिफ्ट करणारं ठरलंय. 12 धावा धावफलकावरती आल्यात. यस पंच, हा टायमिंग लावलेला आहे. 3.5 मिनिटांचा खेळ संपला मित्रांनो. लक्ष द्या, आपल्याकडे उर्वरित 15 मिनिटं आहेत, त्याच्यामध्ये 3 षटकं टाकायची होती. आतापर्यंत 3.5 मिनिटं आपण वापरलेली आहात. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी आपण पाहतोय यावेळी सुधीर इथून मात्र सज्ज झाला. षटक क्रमांक दुसरं तो हाताळतोय. मग आता हे दुसरं षटक हाताळत असताना फलंदाजांविरुद्ध कशा रीतीने चेंडू टाकणार, यावेळी आपण पाहतोय पंचांकडे कोणती ना कोणती तरुण मागणी केली जाते. परंतु ही मागणी इथून आपण जर पाहिलं तर पंचांच्या माध्यमातून फेटाळली गेली आहे. दोन्ही एंडने हे षटक आपण जर पाहिलं किंवा ही स्पर्धा खेळवली जाते. अर्थातच या स्पर्धेचा एक विशेष आकर्षण सुद्धा राहिलंय. त्याचमुळे की काय आपण जर पाहिलं तर प्रत्येकाच्या मनात मध्ये भरणारी ही स्पर्धा आपण पाहतोय. गावदेवी चषक 2025. यावेळी स्कोअर कट केलाय. क्षेत्ररक्षक आहे, सरळ त्याच्या हातामध्ये जाऊन पडेल. चांगला झेल इथून मात्र पकडलाय. कॅच ऑफ द डे यावेळी म्हणावं लागेल. डीजे यावेळी आपण पाहतोय फलंदाज अक्षय मैदानाच्या बाहेर परतला. अक्षय जो प्रत्येक मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर गावदेवी मापगाव संघाला धावा बनवून देत असतो. आणि आता गोलंदाज सुधीरने सुद्धा अक्षयला सांगितलंय, पाखरा आझाद केलं तुला. कारण आपण जर पाहिलं तर ज्या रीतीने त्याने क्षेत्ररक्षण सजवलं होतं किंबहुना जे जाळं रचलं होतं त्या जाळ्यामध्ये अडकवण्यात यशस्वी ठरला. आपण पाहतो एक चांगला झेल तिथे मात्र समोर स्वतःला झोकून यावेळी झेल पकडला आणि फलंदाज क्रमांक पहिला अक्षय, ज्याला आपण पाहतोय मैदानाच्या बाहेर मात्र धाडलं गेलं. षटक क्रमांक आपण जर पाहिलं तर दुसऱ्याला सुरुवात झाली आणि आतापर्यंत 2 षटकांमध्ये दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ झाला आणि एकही धाव आलेला नाहीये. तर नाणेफेकी करण्यासाठी यायचं आहे. यापुढील होणारा सुपर 8 मधील पहिला सामना सिद्धिविनायक झिराड विपक्ष जय मल्हार अलिबाग. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती करतोय नाणेफेकी करण्यासाठी या मित्रांनो. सिद्धिविनायक झिराड आणि जय मल्हार अलिबाग दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण नाणेफेकी करण्यासाठी या. सिंगल आली आहे. सिंगल नंतर 13 वरती धावफलक चाललंय. यावेळचा चेंडू आपण पाहतोय जरूर खेळायचा होता, रनआउटची संधी, परंतु ही संधी आता इथून मात्र आपण जर पाहिले तर थोडीशी गमावली होती. एक सिंगल धावफलकावरती लागेल. अर्थातच धावत असताना यावेळी खेळपट्टीवरती स्वतः फलंदाज घसरला होता, परंतु तितकंसं स्वतःला बॅक करत असताना यावेळी आपण पाहतोय एक सिंगल इथून मात्र कंप्लीट झाली आहे. आणि एकेरी सिंगल नंतर संघाची धावसंख्या 14 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 14 ऑन अ स्कोर कार्ड. 14 धावा धावफलकावरती लागल्यात. षटक क्रमांक आपण जर पाहिलं ना तर दुसरं इथून मात्र चालू असताना 4 षटकांचा सामना आहे. अशा वेळी धावा बनवायच्या आहेत. मग धावा बनवेल कोण हा सुद्धा प्रश्न जरूर पडला असेल. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर प्रसन्नच्या बॅटमधून 2 चौकार आलेत. त्यामुळे जो आत्मविश्वास होता किंबहुना जी शंका होती ती यावेळी आपण जर पाहिलं ना तर प्रसन्नने दूर केले. कारण तो सांगतोय मी धावा बनवू शकतो, माझ्याकडे क्षमता आहे का, मी दुसरा सामना माझ्या संघासाठी जिंकून निघलाय. त्याचमुळे की काय आपण जर पाहिलं तर तो मैदानावरती खेळतोय. पुन्हा एकदा यावेळी फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहे, परंतु जोपर्यंत येईल तदवरती चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. ओव्हर द बॉल. थँक्यू डीजे. 2 षटकांचा खेळ संपला आहे. 19 धावा धावफलकावरती लागल्यात. 2 षटकांमध्ये 19 आल्यात. पहिल्या षटकामध्ये 12, तदनंतर दुसऱ्या षटकामध्ये 7. अर्थातच आतापर्यंत या षटकाचा जर विचार केला तर 1 चौकार आलाय, तदनंतर 3 सिंगल आल्यात. त्यामुळे की काय आपण जर पाहिलं तर संघाची धावसंख्या 19 धावा धावफलकावरती लागली 2 षटकांनंतर. निर्धारित 4 षटकांचा सामना आहे आणि अशा वेळी आपण जर पाहिलं तर नितेश आणि तदनंतर प्रसन्नाला सुद्धा माहिती आहे इथून आता धावा खोऱ्याने कुटाव्या लागतील. अक्षय सुद्धा त्याच प्रयत्नात होता, परंतु तितका चांगला झेल त्याचा पकडला. फटका वाईट नव्हता असं नाहीये, फटका अतिशय चांगला होता. स्क्वेअर कट केलेला स्ट्रोक होता. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला आणि त्याने झेल पकडला आणि अक्षयला मात्र मैदानाच्या बाहेर धाडलं. आणि आता थोडासा संघ आपण जर पाहिलं तर अडचणीत सापडतोय की काय. अशा वेळी यावेळी एखाद्या तारणहाराप्रमाणे मैदानावरती आपण जर पाहिलं ना तर
प्रसन्न खेळतोय, कारण त्याच्या बॅटमधून चौकार वगैरे येतात. त्यामुळे आता संघाची धावसंख्या पुढे सरकते. 19 धावा धावफलकावरती लागतात. 19 ऑन स्कोर कार्ड, लॉस ऑफ 1 विकेट. यावेळी नितेशचा स्ट्रोक आपण पाहतोय शॉट पॉइंट वरती चालाय. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय शॉट कव्हर वरती तिथे तैनात आहे. जोपर्यंत चेंडू अडवला जाईल एक सिंगल यावेळी मिळेल आणि एकेरी सिंगल नंतर संघाची धावसंख्या 20 वरती जाऊन पोहोचेल. 20 ऑन स्कोर कार्ड. 20 धावा धावफलकावरती. तिसऱ्या षटकातील 3.1 चा खेळ संपतोय. अर्थातच तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. आतापर्यंत एक चेंडूचा खेळ संपला. येणाऱ्या चेंडूंवरती स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय ज्या खेळाडूने आतापर्यंत या सामन्यामध्ये जीव उतलाय, कारण त्याच्या बॅटमधून 3 चौकार आलेत. यावेळचा चेंडू आपण जर पाहिला तर वेळ लेफ्ट केलं गेलं. असं वाटलं की कदाचित हा चेंडू फलंदाजाला वाटलं की वाईट स्वरूपातील येईल, परंतु या चेंडूवरती आपण जर पाहिलं तर कोणतीही धाव आलेली नाही. अर्थातच चेंडू निर्धाव येतोय. त्यामुळे आता येणाऱ्या चेंडूंवरती सुद्धा तितक्याच आक्रमकतेने मैदानावरती फलंदाज प्रसन्नाला खेळावं लागेल. पुन्हा एकदा स्ट्रेट बॅटने खेळला गेला. क्षेत्ररक्षक आता तिथे तैनात आहे. पुन्हा एकदा असं वाटलं की कदाचित चेंडू जिंकून जाईल सीमारेषेच्या बाहेर, परंतु इथून आपण जर पाहिलं तर दुसरी धाव सुद्धा तितक्याच चपळाईटीने कंप्लीट झाली आहे. 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि दुहेरी धावानंतर संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकते आहे आणि धावफलकावरती 22 धावा सुद्धा लागतात. एका गड्याच्या मोबदल्यात 22 धावा. तिसरं षटक हे आपण जर पाहिलं तर काहीच सूत्र आहे ते आता जुळवावं लागेल, कारण एखाद्या आपण जर लक्ष टाकलं ना तर एखाद्या खडूसवृत्तीप्रमाणे गोलंदाजी यावेळी गोलंदाजी करत असताना जयेशला आपण पाहतोय आतापर्यंत 3 चेंडू फेकले, 3 धावा त्याने खर्च केल्यात. यावेळचा आपण जर पाहिलं तर स्वतःला बॅक करत अर्थातच शपल होऊन खेळला गेलेला डीप फाईन लेगच्या डोक्यावरून 2 बाउन्स ओव्हर द वन रोप. मिळतील धावा. त्यानंतर पॉइंट क्षेत्ररक्षक आहे. 38 सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, परंतु त्यांना भेदून फटकेबाजी यावेळी केली जाते. यावेळचा सुद्धा फुल टॉस. आता मात्र आपण जर पाहिलं तर यावेळी सरळ दिशेमध्ये जरूर खेळला होता. इथून तिसऱ्या पंचांकडे रेफर केले जात आहे. हा चेंडू वेस्ट हाईटचा बीमर आहे का असं मात्र पंचांनी कळवलं गेलंय. मग आता हे चाचपडायचं आहे की हा चेंडू नो आहे का. चला नाणेफेकी करण्यासाठी या. सिद्धिविनायक झिराड आणि जयमल्लाल अलिबाग. बघा इनिंग संपेपर्यंत दोन्ही कर्णधार आले नाहीत तर 4 षटकांचा सामना खेळवला जाईल, किंबहुना इनिंग संपेपर्यंत कोणत्याही संघाचा कर्णधार इथे उपस्थित असेल आणि जर समोरचा कर्णधार उपस्थित नसेल तर त्या संघाला नाणेफेकी जिंकलं दिलं जाईल. त्यामुळे दोन्ही संघाला विनंती असेल आपण जर आला असाल तर वेळेत नाणेफेकी करण्यासाठी या. तर फलंदाज इथून मात्र होतोय बाद डीजे. वैयक्तिक आपण पाहतो 21 धावसंख्येची खेळी गेली आणि सांघिक धावसंख्या आपण जर पाहिले तर 26 धावा धावफलकावरती लागल्यात. अर्थातच 26 मधल्या 21 धावा आतापर्यंत यावेळी प्रसन्नने कुठल्यात आणि नवीन फलंदाज मैदानावरती चाललाय प्रथमेश थळकर आपण पाहतोय मैदानावरती दाखल झालाय. परंतु येणाऱ्या चेंडूंवरती सुद्धा तितक्याच आक्रमकतेने पुन्हा एकदा त्याला खेळावं लागेल, कारण प्रसन्न मैदानाच्या बाहेर परतला. अशा वेळी त्याला खेळण्यासाठी संधी मिळाली आहे. आता मात्र आपण जर पाहिलं तर त्याच्याकडे खेळण्यासाठी तितकेसे चेंडू शिल्लक आहेत. तिसऱ्या षटकातील आतापर्यंत आपण जर पाहिलं ना तर 5 चेंडू संपलेत. शेवटचा एक चेंडू 3.5 चा खेळ संपतोय. उर्वरित एक चेंडू येणं बाकी. मग आता येणाऱ्या या चेंडूवरती कशा रीतीने खेळ केला जाईल.
यावेळी आपण पाहतोय मोठा स्ट्रोक खेळला जातोय, क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याला टाटा बाय बाय हॅलो करून जाईल हा चेंडू ओव्हर द बॉलर. चेंडू कशा रीतीचा आहे आणि जिंकून घेतला असं सारं काहीसा फटका आपण पाहिला, कारण शॉर्ट ऑफ गुड लेंथवरचा चेंडू लेंथ बॉलला पिक केला आणि सरळच्या दिशेमध्ये याला धाडलं, षटकार सुद्धा जमवला. त्यामुळे आता षटकारानंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 32, 32 धावा धावफलकावरती. मला जय मल्हार अलिबाग संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे, अभिषेक नाईक सुद्धा इथे उपस्थित होते. तर विनंती करतोय की नाणेफेकी करण्यासाठी या आणि नाणेफेकीचा कौल हा यावेळी शिशिर म्हात्रे यांना विनंती करतोय. शिशिर म्हात्रे यांना विनंती करतोय की आपण या आपल्या शुभ हस्ते केला जाईल. 4 षटकांचा खेळ संपलाय, 32 धावा धावफलकावरती लागल्यात. 3 षटकांचा खेळ संपलाय, 32 धावा धावफलकावरती लागल्यात. आता येणारं हे चौथं षटक आपण पाहतोय. मग आता या चौथ्या षटकामध्ये किती धावा बनवल्या जातील, कारण हे षटक तितकंच हाणामारीचं असेल. स्लॉग ओव्हर, हाणामारीचं षटक, भैरवीचं षटक ज्याला म्हटलं जातं, अनेक अशी नावं आहेत या षटकाला. परंतु आता या शेवटच्या षटकामध्ये स्लॉगिंग ओव्हर, हाणामारीच्या षटकामध्ये कशा रीतीने धावा कुठल्या जातील. गोलंदाजी मागपोती आपण पाहतोय आयुष सज्ज झालाय. आयुषचा पहिला चेंडू यावेळी पुन्हा एकदा टायमिंग जुळलंय आणि चेंडूला धाडलं गेलंय मिडविकेटच्या डोक्यावरून. हाय अँड हँडसम, यूज इट, 6 बघा यावेळी ते म्हटलं जातं ना, टरबुजे को देखकर टरबुजा रंग बदलता है, असं काहीसं दृश्य मैदानावरती आपण पाहतोय. प्रथमेश थळकरचा खेळ इथून नितेशने पाहिलं. बऱ्याच वेळ तो खेळपट्टीवरती उभा होता, परंतु जशी त्याला संधी मिळाली आहे, शॉट ऑफ गुडलेन त्याला आडव्या बॅटने डीप मिडविकेटच्या डोक्यावरून धाडला आणि षटकार सुद्धा मिळवला. त्यामुळे 38 धावा धावफलकावरती लागल्यात. नितेशच्या बॅटमधून येणारा हा षटकार आपण पाहतोय. आणखीन एक यावेळी उडवलाय, परंतु आता उंची जास्त घेतली जाते. चेंडू पुन्हा एकदा येणारा हा अप्रतिम स्ट्रोक, षटकार. नियंत्रण आणि त्याच्याकडे नसणारी लाईन हे आपण पाहतोय, कारण मग पहिला चेंडू शॉट ऑफ गुडलेन त्याला आडवा बॅटने मिडविकेटच्या डोक्यावरून खेळलं. यावेळी आपण पाहतोय ओव्हर पेच चेंडू त्याला ओव्हर द बॉलर खेळत असताना ओव्हर द लॉंग ऑफ ठोकलं. त्यामुळे लगातारच्या 2 चेंडूंवरती 2 षटकार आलेत आणि संघाची धावसंख्या तितक्याच वेगाने पुढे सरकते. अजून एक यावेळचा फुलटॉस, परंतु आता क्षेत्ररक्षक आहे, पकडेल झेल, फलंदाज होईल बाद. डीजे 4.3 चा खेळ संपलाय. येणारे 3 चेंडू बाकी आहेत. मग फुलटॉस चेंडू होता, याच्यावरती सुद्धा संधी मिळाली होती. अर्थातच जे काम मंगेश माळुंगेने पहिल्या सामन्यामध्ये केलं होतं तोच कारनामा यावेळी नितेशला करण्याची संधी मिळाली होती, परंतु त्याने स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारून नवे घेतले, तर स्वतःनेच कुऱ्हाडीवरती पाय ठेवलाय, असं काहीसं दृश्य आपण पाहतोय. फुलटॉस चेंडूला दुसऱ्या अर्थातच लॉंग ऑफ वरती भिरकवण्याच्या नादात तो मात्र बाद झाला. जर हा कदाचित चेंडू आपण जर पाहिलं ना, तर आडवा बॅटने खेळला असता तर षटकार सुद्धा मिळाला असता. परंतु आपण जर पाहिलं ना, ज्याने घेतलेला तो पवित्र, आता तोच पवित्र त्याच्या अंगावरती उलटा फिरला असंच म्हणावं लागेल, कारण फलंदाज बाद झाल्यानंतर 44 धावा धावफलकावरती लागल्यात. नवीन फलंदाज मैदानावरती येतोय. गावदेव मापगाव संघाकडनं ओमकार फलंदाजीसाठी आलाय. मग आता ओमकारला पुन्हा एकदा इथून आपल्या संघाला आकार द्यावा लागेल, कारण आपण जर पाहिलं तर 44 धावा धावफलकावरती आल्यात. 4 षटकांमध्ये जी फायटिंग टोटल हवी होती किंवा फायटिंग टोटल पर्यंत पोहोचायचं होतं, ते आतापर्यंत इथून पाहायला मिळतंय. अजून एक यावेळी फटका ठोकण्याचा प्रयत्न, परंतु त्याच दिशेमध्ये आणखीन एक फलंदाज होईल बाद. यावेळी ओमकार आलाय आणि ओमकार गेलाय. डीजे
म्हणेन प्रथमेश तळकरच्या बॅटमधून षटकार आलाय. एक कठीण चेंडू होता, लेंथ बॉल. त्यावेळी तुम्ही लेंथ बॉल असतो त्याला पिक करून समोरच्या दिशेमध्ये मारणं हे थोडंसं कठीण असतं, परंतु ते प्रथमेश तळकरने केलं होतं. त्याला कुठेतरी स्ट्राईक एंडवरती आणावं लागेल. स्ट्राईक एंडवरती जर प्रथमेश तळकर आला ना तर येणाऱ्या एखाद्या चेंडूवरती तो मोठा फटका नक्की मारू शकतो, यात तेळ मात्र शंका नाही आहे. कारण ज्यावेळी तो आल्या त्याने एक मोठा फटका खेळला जरूर होता, परंतु आता तो नॉन स्ट्राईक एंडवरती उभा आहे. गौतम आलाय फलंदाजीसाठी, जिथे 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडूंमध्ये मग येणाऱ्या 2 चेंडूंमागे कशा रीतीने इक्वेशन राखलं जाईल, कारण 44 धावा धावफलकावरती लागल्यात. 44 ऑन स्कोर कार्ड. फलंदाजांची गळती सातत्याने आपण पाहतोय, परंतु धावा सुद्धा इथून आल्यात. कभी खुशी कभी गम असं काहीसा सामना आपण पाहतोय. यावेळचा लोवर फुल टॉस, इथून मात्र आम तो आम और गुटली ओके बिदाम. चेंडू पुन्हा एकदा ट्रॅव्हल करेल, सीमारेषेच्या बाहेर येतोय हा दर्जेदार. माध्यमातून पाहायला मिळालंय. वाईट +4, 5 धावसंख्येचा अक्षरशः बोनस यावेळी समोरच्या संघाला बहाल केलाय. 5 धावा मिळतात आणि 5 धावेनंतर संघाची धावसंख्या 49, 49 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. गौतमला जो सूर करावा लागेल, कारण येणारे 2 चेंडू शिल्लक आहेत. यावेळचा चेंडू पडल्यानंतर उसळी प्राप्त करणारा इथून मात्र आपण जर पाहिलं तर विकेट सॅक्रिफाईस करावी लागते आणि अजून एक फलंदाज मैदानाच्या बाहेर. तब्बल आपण जर पाहिलं तर या षटकामध्ये धावा सुद्धा आल्यात. 21 धावा आतापर्यंत या षटकामध्ये आपण जर पाहिल्या तर माफ करा 17 धावा आतापर्यंत या षटकामध्ये आल्यात. येणारा एक चेंडू शिल्लक आहेत. या येणाऱ्या चेंडूंवरती स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय प्रथमेश तळकर आला, ज्याच्या बॅटमधून एक षटकार आलाय. 49 धावा धावफलकावरती लागल्यात. एखादा मोठा स्ट्रोक आला ना तर धावसंख्या 50च्या पार सुद्धा जाईल. अर्थातच फायटिंग टोटल सुद्धा 4 षटकांमध्ये इथून धोकडे संघासमोर उभी केली जाईल. यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पंचांकडे कोणती तरी मागणी केली जाते, परंतु ही मागणी इथून आपण जर पाहिले तर फेटाळली गेली. अर्थातच फलंदाज बाद आहे असं पंचांनी सांगितलं. पहिल्या सत्राचा खेळ आपण पाहतोय संपतोय. 49 धावा यावेळी गावदेवी मापगाव संघाने वागेश्वरी धोकडे संघाच्या अगेन्स्ट उभ्या केल्यात आणि 50 धावसंख्येचं लक्ष इथून मात्र उभं केलंय. मग या 50 धावा बनवल्या जातील का हा सुद्धा प्रश्न पडला असेल. तत्पूर्वी आपण नवीन सामन्याची नाणेफेकी करतोय. सुपर 8 मधून आपण जर एका बाजूला पाहिलं तर सिद्धिविनायक जिराड आणि दुसऱ्या बाजूला जय मल्हार अलिबाग आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्यासोबत जोडले जातील यश मापगावकर. हॅलो हॅलो थँक्यू. त्या ठिकाणी टॉस केला जाईल. सन्माननीय शिशिरजी आहेत त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतो. एका बाजूला जय मल्हार अलिबाग, तो नाणेफेक अभिषेक आपण जिंकला आहात. एका बाजूला जय मल्हार अलिबाग आहे, दुसऱ्या बाजूला सिद्धिविनायक जिराड आहे. नाणेफेक जिंकता 5 षटकांची मॅच आहे. क्षेत्ररक्षण करणार आहात की फलंदाजी? फिल्डिंग करू पहिले. आणि फिल्डिंग करत असताना किती धावांपर्यंत रोखण्याचा तुमचा मानस असेल? असं काही नाही ठरवलं नाही, पण कमीत कमी रन करण्याचा प्रयत्न करू. आणि त्यानंतर आपण बघतो या ठिकाणी जय मल्हार अलिबाग संघाचा कर्णधार आहे. प्रथम तुम्हाला फलंदाजी करायची आहे. 5 षटकांची मॅच आहे. बॅटिंग पॉवर प्ले असेल. किती धावा तुम्ही कराल? आम्ही 50-1 पर्यंत मजल मारू. आणि तुमच्या संघामध्ये असे कोणते बॅटर आहेत? मृणाल वर्सोलकर, वैभव कांबळे हे चांगले बॅट्समन आहेत. जरूर दोन्ही संघांना शुभेच्छा आम्ही देत आहोत. वळूयात पुन्हा एकदा कॉम्बॉक्सच्या दिशेला. पहिली इनिंग या ठिकाणी संपली. सुयश, एक अप्रतिम खेळ या ठिकाणी झाला. अद्भुत खेळ आपण बघितला. त्यानंतर जी बॅटिंग सुरुवातीला कुठेतरी वाटत होतं ना मला की धावा येणार नाहीत, मात्र प्रथमेश तळकर या मॅचमध्ये आला. त्याने षटकाराने सुरुवात केली. नितेश राऊतने या मॅचमध्ये चांगला परफॉर्मन्स दिला आणि त्या माध्यमातून आत्तापर्यंत जर आपण विचार केला तर अंत बोला तो सब बोला असं म्हटलं जातं ना कुठेतरी. तर त्याच वेळेस
4 षटकं मैदानावरती संपली. 24 चेंडू आपण बघितले आणि धावा 49 आल्या. तर 50 धावा मैदानावरती अचीव करायच्यात. या 50 धावा मैदानावरती आणण्यासाठी मग आता प्रयत्न होतील. ते शर्तीचे प्रयत्न कशा पद्धतीने असतील. दुसऱ्या फेरीमधली पहिली लढत आहे. तर 20 मिनिटांचा अवधी या ठिकाणी दिला जातोय, कारण 20 मिनिटांमध्ये 4 षटकं, 15 मिनिटांमध्ये 3 षटकं झाली पाहिजे. आणि जर नाही झाली तर चौथ्या षटकाला एक प्रतिनिधी या ठिकाणी 30 सर्कलमध्ये असेल. दोन्ही संघांना समान शुभेच्छा देऊयात. ऐकून ज्यांची स्फूर्तिमय गाथा, उंच आहे सह्याद्रीचा माता, वंदन करतो त्या शिवरायांना, चरणी ठेवून विनम्र माता. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्याचे दाखलीधनी छत्रपती संभाजी महाराजांना वंदन करून आणि कनकेश्वराचा आशीर्वाद घेऊन मी यश मापगावकर आपल्या सर्वांना घेऊन जातो मॅचच्या दिशेला. मॅचला करूया सुरुवात. आर यू रेडी फॉर दिस? पहिला चेंडू मैदानावरती. नितेश तयार आहे. जबरदस्त गती होती या पहिल्या चेंडूवरती. आपण पाहिलं ना तर मैदानावरती ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू आला होता आणि ऑफस्टिकच्या बाहेर जेव्हा चेंडू आला तेथे आपण बघितलं तर धावफलकावरती धाव या ठिकाणी कोणती येत नाही. नितेश राऊतला आपण बघतोय पहिलं षटक त्याच्या माध्यमातून आहे. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती तयार. यावेळेस पुन्हा एकदा आपण बघत आहोत गडबड झाली आहे. संधी होती, डायरेक्ट हिट मारला होता. या ठिकाणी भावनांवरती कंट्रोल असायला पाहिजे. जेव्हा तुम्ही मॅच खेळता ना तुमच्यामध्ये उत्साहीपणा जरूर असायला पाहिजे. माझे कंट्रोल सुटला होता नितेशचा. डायरेक्ट हिट चांगली संकल्पना होती की जर मैदानावरती डायरेक्ट हिट आला असता तर फलंदाज परतला असता. तिथे बॅकअप होता म्हणून ठीक आहे ना, तर चौकार मैदानावरती बघायला मिळाला असता. दोन्ही चेंडू या ठिकाणी डॉट आलेत. नितेश राऊत या ठिकाणी गावदी मापगाव संघाचा स्ट्रायकिंग बॉलर आहे. स्ट्राईक एंडवरती बॅटिंग करत असताना मंगेश एका बाजूला, दुसऱ्या बाजूला प्रितेश आहे. प्रितेश म्हटल्यानंतर नेहमीच संघाचा तारणहार म्हणून याच्याकडे बघतो आपण. तर अलाउन दी कार्पेट खेळलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिथे, फील्ड करण्याचा प्रयत्न करेल. आणि आता पहिली धाव आली मित्रांनो. पहिली धाव धावफलकावरती अर्जित केली गेली. एक धाव धावफलकावरती बनते. पहिली धाव आल्यानंतर आता मात्र कुठेतरी सुटकेचा निश्वास सोडला असेल बॅटरने, कारण धावा येत नव्हत्या. धावा मैदानावरती बनवायच्या तुम्हाला 50 कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे. यावेळेस मात्र लेग बिफोर द विकेटचं फार मोठं अपील. हे अपील या ठिकाणी आपण बघितलं होतं. यावेळेस मात्र ती पळा उद्ध्वस्त केलाय. क्लीन बोल्ड. कम ऑन डीजे मास्टर. मिळाली. एक सलामीचा फलंदाज या मैदानावरतून त्याने तो तंबूचा रस्ता त्याने दाखवला. आणि त्यानंतर मात्र अजून या मॅच मध्ये जर पाहिलं ना आपण तर प्रितेश परतला, म्हणजे या मॅच मधला सर्वात मोठा बॅट्समन मी म्हणेन. याच्यानंतर बॅटिंग त्यांची फार मोठी आहे. मात्र सलामीसाठी आलेला प्रितेश नक्कीच एक कॅपेबल फलंदाज होता की जो स्कोर करण्यामध्ये हातभार त्याने लावला असता. आणि नेहमीच प्रत्येक मॅच मध्ये प्रितेश त्यांचा की पॉइंट ठरला होता, एक्स फॅक्टर होता. आणि त्याला या ठिकाणी परतावं लागतंय. षटकामधील एक चेंडू बाकी आहे जेथे नितेश या मैदानावरती बॉलिंग ट्रॅकवरती तयार असेल. आणि पुन्हा एकदा न्यू बॅटर जेव्हा मैदानावरती येईल ना तो योगेश गोटणकरला आपण बघत आहोत. योगेश गोटणकर म्हटल्यानंतर त्याच्या नावावरती सुद्धा विक्रम आहेत. अलिबाग क्रिकेटमध्ये अनेक वर्ष तो क्रिकेट खेळतोय. वागेश्वरी धोकोडे संघाचा एक जबरदस्त प्लेयर आहे. आणि अशा वेळेस सुयोज जर आपण मॅचमध्ये पाहिलं ना तर धावा बनल्या पाहिजेत मला असं वाटते, कारण बोथ साइडेड मॅच जेव्हा होते ना तेव्हा प्रेक्षकांना सुद्धा मजा वाटे. लाईव्ह मॅचेस आहेत, प्रेक्षक बघत आहेत घर बसल्या सामना tenniscricket.in माध्यमातून. पुन्हा एकदा आपण बघितलं गती होती, लाईन अँड लेंथ अप्रतिम होती. यावेळेचा चेंडू पॉपिंग क्रीजच्या थोडासा पुढे होता. आणि पॉपिंग क्रीज मध्ये असताना जेव्हा योगेश गोटणकर आहे ना तेव्हा जेव्हा मैदानावरती चेंडू समोर येतोय
फुटवर्क केलं असतं तर धावा आल्या असत्या, डान्सिंग डाऊन ट्रॅक गेला असता तर नक्कीच या चेंडूवरती प्रहार करता आला असता. मात्र पॉपिंग क्रीजमध्ये गतिमान चेंडू खेळणं फार कठीण आहे. तर पहिलं षटक या ठिकाणी संपलंय, जिथे 1 धाव आणि 1 विकेट. काय जबरदस्त गोलंदाजी आहे, ज्या नितेशने बॅटिंग करताना धावा सुद्धा बनवल्या होत्या, त्याच्या बॅटमधनं सुद्धा 2 बिग सिक्स आपण बघितलं, 15 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आलं होतं. मात्र या मॅचमध्ये आपल्याला आपल्या संघाला काय द्यायचंय या मेरिटवरती तो मैदानावरती खेळतोय. पहिलं षटक संपलं, 3 षटकं आता बाकी आहेत. सामना जिंकायचा ना तर आता मात्र अजूनही 49 धावांची रिक्वायरमेंट आहे. तर बॉलिंग करण्यासाठी या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मैदानावरती अक्षय राऊत आलाय. तर या ठिकाणी आपण पाहिलं तर अक्षय राऊत मैदानावरती उतरलाय, त्याच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केलाय आणि त्यानंतर पुन्हा एकदा मॅचकडे वळतोय. 3 षटकं बाकी आहेत. वागेश्वरी दोकोडेला कमबॅक करावा लागेल आणि तो कमबॅक अशा रीतीनं होणार नाही. तुम्हाला टायमिंग साधावा लागेल, तुम्हाला बॉलच्या मेरिटनुसार खेळावं लागेल. ज्या दिशेला चेंडू येतो त्या दिशेला तुम्हाला खेळणं महत्वाचं असेल. तर अक्षय राऊत एक जबरदस्त बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाजी करत आहे. कारण आतापर्यंत 360 अंशाचं हे मैदान जिराड ग्रामपंचायतीचं क्रीडांगण म्हणून ज्याला उल्लेख केला जातो. यावेळेसचा बघा चेंडू क्विकर होता, कारण आधीच्या चेंडूवरती तितकी गती नव्हती. मात्र या चेंडूवरती फलंदाजाला सुद्धा विचार करण्यास भाग पाडतोय. ही तल्लक बुद्धी, सतसत वेगबुद्धीचा वापर केलाय. कारण तुम्ही मैदानावरती जेव्हा क्रिकेट हा खेळ खेळताना तेव्हा समोरच्याचा माइंडसेट काय आहे हे सुद्धा विचारात तुम्हाला घ्यावं लागतं आणि तेच मैदानावरती करून दाखवलंय. बोलतो मॅचकडे पुन्हा एकदा. वागेश्वरी दोकोडे एका एंडला लढाई लढतोय, संघर्ष करतोय, त्यांच्या माध्यमातून प्रयत्नांची पराकाष्ठा सुद्धा होत्या. मात्र मॅच पलटू शकेल. वळत मॅचकडे. तर हा चेंडू सबमरीन आला होता, चेंडू थांबला होता, डुबकी मारली होती आणि क्रिकेटच्या परिभाषेमधला हा चेंडू जर आपण बघितला तर खाली थांबत गेला, पार्लर टू द ग्राउंड. या चेंडूवरती सुद्धा लागोपाठचे 3 चेंडू निर्धाव आलेत. अक्षय राऊतचं षटक आपण बघितलं ना तर आज अगदी जबरदस्त रित्या समोर कोणताही फलंदाज येऊ दे अगदी चांगली गोलंदाजी करतोय. मात्र बॅटर संभ्रमामध्ये त्याला बॅटिंग करावी लागेल, षटकार मारावे लागतील. बिग अपील या ठिकाणी आपण पाहिला होता. शॉट फाईन लेगला चेंडू ट्रॅव्हल झाला, जेथे अनिकेत गोंडळला आपण बघतोय एक चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून आलं. धावफलकावरती धावसंख्या या षटकामध्ये एकही धाव त्याने दिला नाही. धावा जैसे ते केवळ 1 धाव. समोरच्या संघावरती जो दबाव त्याने आज प्रक्षेपित केलाय ना, हे सामने जेव्हा घर बसला आपला पाठीराखा बघत असतो त्याला होप्स असतात की आपला संघ जिंकला पाहिजे. मग दोकोडे संघाच्या पाठीराख्यांना वाटतं की आपला संघ जिंकला पाहिजे. यावेळेस वाईड यॉर्क करण्याचा प्रयत्न, जबरदस्त गोलंदाजी. 5 चेंडू निर्धाव आलेत. या ठिकाणी मेडन ओव्हर बघायला मिळणार का? ही पहिली मेडन ओव्हर मैदानावरती अक्षय राऊतच्या माध्यमातून येणार का याच्यावरती प्रश्नचिन्ह आहे. आणि मेडन षटक या मैदानावरती आलं. तर आपण बघितलं ना तर या चेंडूवरती सुद्धा कोणती धाव नव्हती आणि विकेट मैदानावरती आहे का अंपायर? येस इट इज विकेट मेडन. कम ऑन डीजे मास्टर. गोलंदाजी. विकेट मेडन षटक आज टाकलं. 360 अंशाच्या मैदानावरती खऱ्या अर्थाने मेडन येणं म्हणजे शिवधनुष्य पेडण्यासारखं असं मला वाटतं. कारण 360 अंशामध्ये फलंदाजाला मेरिट असते फटकेबाजी करण्यासाठी. मात्र गोलंदाजाची गोलंदाजी काय या ठिकाणी बहरली. 2 षटकं आता बाकी आहेत. 49 धावांची आवश्यकता आहे. आता तुम्हाला हाणामारी करावी लागेल. तुम्हाला आता विचार करावा लागेल की काहीतरी चुकतंय आपलं. क्षेत्ररक्षक आलाय, दूरवरून होता, मिड विकेट वरून स्क्वेअर लेग पर्यंत ट्रॅव्हल केला चेंडू आणि तोपर्यंत मात्र 1 धाव आली. एका धावेने या ठिकाणी जे म्हणतात ना थेंबे थेंबे तळे साचे, त्या पद्धतीने तुम्हाला जमणार नाही. हे मॅच जिंकायचे तुम्हाला बिग स्ट्रोक मारावे लागतील. एकच तुम्हाला डोळ्यासमोर ठेवावं लागेल. षटकार आणि चौकार जर आले ना तरच आम्ही मॅच जिंकू शकतो आणि जर असं झालं तर आणि तरच या मॅच मध्ये तुम्ही जिंकाल.
तर नेक्स्ट मॅचची प्लेइंग 11 आमच्यापर्यंत पोहोचवा. यावेळेस समोरच्या दिशेला आत्ता मात्र अप्रतिम फटका शॉट कुठेतरी दुतर्फीपणा वाढायला सुरुवात करावी लागेल. चौकार जरूर आला प्रसन्नच्या गोलंदाजीवरती. आता मात्र विकेट होण्याची संभावना आणि कॅच ड्रॉप झाली. ते म्हणतात ना, कॅचेस विन द मॅचेस. तुम्ही मॅच मध्ये कॅच पकडाल तर तुम्ही मॅच जिंकाल, आणि कॅच सोडली ती म्हणजे अक्षर राऊतने. त्याच्याकडनं अपेक्षा कोणाला नसते, कारण मापगाव संघाचा हा एक जबरदस्त खेळाडू आहे जो प्रत्येक वेळेस एक अप्रतिम गोलंदाजी करतो, बॅटिंग करतो, क्षेत्ररक्षण करत असतो. मात्र जीवनदान दिलंय, जीवनदान दिल्यानंतर फलंदाज आक्रमक होतात, हा इतिहास आहे. यावेळेस मात्र समोर क्षेत्ररक्षक त्याच्या सेफ हँड मध्ये चेंडू, आणि फलंदाज क्रमांक आतापर्यंत आपण पाहिला तर तिसरा बाद. कमॉन विनायक जिराट, दोन्ही संघांनी आपले प्लेइंग 11 आमच्यापर्यंत द्या. tenniscricket.in माध्यमातून हे सामने आपण लाईव्ह बघत आहोत. एक जबरदस्त आणि उत्कृष्ट दर्जाचा थेट प्रक्षेपण आपण बघत आहोत. यावेळेचा फटका चांगला आहे, चेंडूला उडवलाय, चेंडू बाउंड्रीच्या बाहेर गेलाय, मिड विकेटला चिरत सीमा पार येतो षटकार. यावेळेचा चेंडूवरती फटका जरूर आलाय, चेंडू बाउंड्रीच्या बाहेर गेलाय, चेंडू सीमा पार षटकार. तर आता मात्र 5 चेंडू 31. मी म्हटलं होतं की नथिंग इज इम्पॉसिबल इन दिस वर्ल्ड. अशक्यप्राय ही कोणतीही गोष्ट नसते. जेव्हा तुम्ही मैदानावरती प्रयत्न करताना तेव्हा तुम्हाला नक्कीच यश मिळत असतं, आणि ते यश या ठिकाणी बॅटरला मिळणार. कारण पहिल्या चेंडूवरती षटकार आला, आणि विशाल सुखदरेने आतापर्यंत आपण बघितलं तर 2 षटकार त्याच्या बॅटमधून आहेत. तन्मयच्या बॅटमधला षटकार होता, विशालने षटकार मारलाय जो नॉन स्ट्राईक एंडवरती आहे. त्यानंतर मात्र स्ट्राईकवरती आपण बघतोय तो म्हणजे बॅट्समन तन्मय, त्याच्या बॅटमधनं एक चौकार षटकार आलाय. आता 5 चेंडू बाकी आहेत आणि 31 धावांची रिक्वायरमेंट आहे. कोण जिंकेल मॅच? तर महत्वाची कॅच होती, आणि आता कमबॅक केलं रोहित मानेने. कमॉन
पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता मित्रांनो. या चेंडूवरती कॅच गेली. पुन्हा सामना टर्न झाला. आता एखादा बीमर आला तर मॅचमध्ये येतील, ते म्हणजेच वागेश्वरी दोघोडे संघ, अन्यथा फार कठीण आहे. प्रयत्न चांगला केला होता आणि नक्की मी म्हणेन की आतापर्यंत रोहित मानेची गोलंदाजी चांगली होती. पहिल्या चेंडूवरती षटकार आला, त्याने त्यानंतर विकेट प्राप्त केली, त्यानंतर एक धाव आली आणि धावा या ठिकाणी बनल्या, त्या म्हणजेच 20. एक मोठा विजय मापगाव या ठिकाणी संपादित करा असं वाटते, कारण ज्या पद्धतीनं आज या मैदानावरती अक्षर राऊतने जी गोलंदाजी केली ना, वाखाणण्याजोगी होती. फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे आणि त्याच्या हातामध्ये वेल जज कॅच, प्रसन्न खोत देते आणि महत्वाची विकेट. कमॉन डीजे मास्टर. तर मॅच मध्ये आता बघितलं रोहित माने या पूर्णतः सामन्यामध्ये, तर विनोदजी पाटील यांनी जर नृत्य करून या ठिकाणी डिसिजन दिला ना, तर चिराग ठक्कर यांच्या माध्यमातून 1000 रुपये आणि प्रतीक गुरव यांच्या माध्यमातून 1500, म्हणजे पैसे बघा या ठिकाणी पंचांसाठी सुद्धा लागले गेलेत. आणि विनोद पाटील या मॅचचे ऑफिशियल रेफरी आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा पारितोषिक येत आहे. आणि या मॅच मध्ये आता मात्र एक चेंडू बाकी असेल. गावदेव मापगाव संघाचं वर्चस्व या पूर्ण सामन्यामध्ये बघायला मिळालं, एकतर्फीपणा पाहायला मिळाला, एकही वाईट आतापर्यंत आला नाही. बघूया शेवटचा चेंडू. यावेळेस विकेट होण्याची संभावना आहे आणि आणखीन एक विकेट रोहित मानेला मिळते. मॅच जिंकतोय गावदेवी मापगाव संघ. या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. वेल प्लेड.